नमस्कार मैत्रिणींनो, सोनीज किचन ब्लॉग या चॅनलमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपण बरेच साठवणीचे पदार्थ करतो। तर ह्यातलाच एक साठवणीचा पदार्थ म्हणजे साखर आंबा, जे की आपण मुलांसाठी बनवतो। तर खूप सोपी रेसिपी आहे आणि वर्षभर आरामशीर हा फ्रीजमध्ये राहतो। तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं प्लीज सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। साखर आंबा बनवण्यासाठी इथं मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे। तर ही वजनी म्हणाल तर अर्धा किलो एवढी कैरी आहे। तर लक्षात ठेवायचे आपल्याला, साखर आंबा बनवताना तोतापुरीच कैरी घ्यायची आहे। जास्त पण गोड घेऊ नका किंवा जास्त पण आंबट घेऊ नका। तर ही कैरी परफेक्ट अशी साखर आंब्यासाठी आहे, त्याच्यामुळे मी ही तोतापुरीच कैरी घेतलेली आहे। आणि जास्त पण पिकलेली अशी घेऊ नका। आता सध्या बाजारात कैऱ्या यायला सुरुवात झालेली आहे, तर तुम्ही आत्ताच या कैऱ्यांचा साखर आंबा बनवून ठेवू शकता। तर आता ही सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला, ह्या कैऱ्यांचे आहे ते साल काढून घ्यायचे आहे। इथं मी सगळ्यात पहिले स्वच्छ धुवून अशा ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। आता आपल्याला साल काढून मग खिसून घ्यायचे आहेत। तर मी अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने सर्वप्रथम सगळे साल आहे ते काढून घेते। इथं बघू शकता मी तिन्ही कैऱ्यांचे तर साल काढून घेतलेले आहेत। आता ही कैरी आपल्याला खिसून घ्यायची आहे। इथं तुम्ही साखरऐवजी गुळ आंबा सुद्धा करू शकता। साखर घ्यायच्या ऐवजी गुळ घेऊ शकता। पण बरेच वेळा काय होतं की आपल्या मुलांना गुळ हा पदार्थ आवडत नाही, त्याच्यामुळे मी इथं साखरेचा वापर केलेला आहे। घरी बनवत आहे त्याच्यामुळे घरची तर चांगलंच असतं, आपण म्हणतो साखर खायची नसते, पण इथं मी घरी बनवत आहे त्याच्यामुळे ते तर हेल्दीच आहे। आता इथं मी सगळ्या कैऱ्या अशाच खिसून घेणार आहे। तर बघू शकता छान असा त्याचा खिस पडत आहे, जास्त पण मोठा खिसू नका। इथं आता तिन्ही कैऱ्या खिसून झालेल्या आहेत। बघू शकता अशा प्रकारे मी खिसून घेतलेल्या आहेत। आता इथं आपल्याला काय करायचा, हा जो खिस आहे तो मोजून घ्यायचा आहे। आता इथं मी त्यासाठी वाटी घेतलेली आहे। तर वाटीमध्ये आपल्याला खिस भरवायचा आहे। जेवढा खिस घेतलेला आहे ना तेवढी साखर घ्यायची आहे, त्याच्यामुळे मोजूनच घ्या। इथं एक वाटी, दोन वाटी आणि 2 वाटीच्या जरा थोडासा वरती आहे। तर तुम्ही इथं 2 वाटी आणि म्हणजे जरा 2.25 वाटी हा खिस आहे। तर इथं तुम्ही 2 वाटी साखर घेतली तरी चालेल, नाहीतर 2.25 वाटी एवढी साखर घेतली तरी चालेल। बघू शकता वरती एवढासा भरलेला आहे। आता आपण ह्याच वाटीने साखर घेऊया। आता इथं मी साखर आंबा बनवणार आहे। तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि जी कैरी आपण खिसून घेतली होती ना, तर त्या आता कढईमध्ये घालून घ्यायची आहे। तर इथं तूप वगैरे काही घालायची गरज नाही, आपण इथं साखर आंबा असाच हा बनवत आहे, त्याच्यामुळे अजिबात तूप वगैरे काही घालू नका। आता संपूर्ण मी कैरी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। आता इथं आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी ही कैरी आहे अशीच कमी गॅसवर परतवून घ्यायची आहे। तर फुल गॅस करू नका, कमी गॅसवरच आपल्याला ही कैरी आहे ते परतवून घ्यायची आहे। जे पाणी असतं ना कैरीमधलं ते पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं आपली जी कैरी आहे ते वर्षभर टिकत नाही। जर का तुम्हाला कैरी वर्षभर टिकवायची असेल ना, तर पाण्याचा अजिबात त्याला हात लावू नका। स्वच्छ धुवून घेतल्यावर पुसून घ्या आणि अशा प्रकारे छान परतवून घ्या। पाणी लागलं तर आपली कैऱ्याचा जो साखर आंबा आहे ना तर तो खराब होतो, त्याच्यामुळे शक्य असेल तर अजिबात पाण्याचा हात लावू नका। आता इथं मी 5 ते 6 मिनिटासाठी हा कैरीचा खिस आहे तो छान असा कमी गॅसवरच परतवून घेते। इथं बघू शकता आता 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपली जी कैरी आहे छान अशी शिजलेली आहे, बऱ्यापैकी शिजलेली आहे। तर अशी शिजवून घ्यायची, कारण काय होतं माहिती का, साखर टाकल्यावर नंतर कैरी आहे ती शिजत नाही, त्याच्यामुळे अशा प्रकारे आधी शिजवून घ्यायची आहे कैरीला। ह्याच्यामध्येच मी काय केलेलं आहे, साखर मोजून घेतलेली आहे। तर 2 वाटी एवढी साखर भरलेली आहे, तर आपल्याला पूर्ण ही साखर घालायची आहे। जर तुम्हाला वर्षभर ही साखर आंबा चिकवायचा असेल ना, तर जेवढा कैरी घेतली ना तर तेवढीच साखर घालायची आहे। बरोबर मापाची साखर घेतली ना वर्षभर आपला हा कैरीचा साखर आंबा टिकू शकतो। मी गेल्या वर्षी केलेला होता ना साखर आंबा, तर तो अजून आहे, त्याच्यामुळे हे परफेक्ट प्रमाण ठेवा म्हणजे तुमचा साखर आंबा पण छान असा टिकेल। आता इथं मी फुल गॅस केलेला आहे आणि फुल गॅसवर आपल्याला ही साखर आहे पूर्ण अशी विरघळून घ्यायची आहे। आता ह्याच्यातच मी काही केशरच्या काड्या आणि 4 लवंग घेतलेले आहेत, तर ते घालून घेते। केशर घातल्यामुळे छान असा आपल्या साखर आंब्याला कलर येतो आणि टेस्ट पण छान लागते, आणि लवंग घातल्यामुळे लवंगेमुळे पण छान असं आपल्याला साखर आंब्याला टेस्ट येते। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता बघू शकता एकदम असं लिक्विड असं झालेलं आहे पूर्ण साखरेचा। आता पाक करून घ्यायचा आहे आणि ह्या पाकामध्येच आपल्याला हे जो कैरी आहे ना ते छान शिजवून घ्यायची आहे।
इथं बघू शकता आता मस्त असं उकळू आलेले आहे आणि छान असं आपलं हे साखर पण पूर्ण विरघळलेली आहे। आता इथं टेक्स्चर बघू शकता। इथं आपल्याला एक तारी असा ह्याचा पाक बनवायचा आहे। जास्त पण घट्ट करू नका किंवा जास्त पण पातळ ठेवू नका। तर आता इथं आपल्याला हा जो साखर आंबा आहे तो मंद आचेवरच आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे आणि सतत असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही। इथं बघू शकता आपला जो साखर आंबा आहे तो छान असा शिजलेला आहे। जवळजवळ 10 ते 15 मिनिटं लागलेले आहेत आपल्या साखर आंब्याला शिजायला। तर आता इथपर्यंत शिजवा, जास्त पण शिजवू नका किंवा जास्त पण असा दाट त्याचा पाक करू नका। थंड झाल्यावर परत अजून घट्ट होतो, त्याच्यामुळे ह्या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तरी पण इथं तुम्हाला एकदा मी चेक करून दाखवते। एकदम असं एक चिकटूचिप झालेलं आहे। इथं तुम्हाला चेक करून दाखवते। हलकंसं असं चिकट झालेलं आहे, एक तार असे चालत आहे। तर आता ह्या स्टेजला आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता हा जो साखर आंबा आहे तो पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावरच काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे। आता इथं मी गॅस बंद केलेला आहे। आता ह्या स्टेजला इथं मी अर्धा चमचा एवढी वेलची पूड घालत आहे। तर तुम्हाला इथं आवडत असेल तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी चालेल। आता इथं मी अर्धा चमचा एवढी घेतलेली आहे वेलची पूड। वेलची पूड घातल्यामुळे छान अशी अजून आपल्या साखर आंब्याला टेस्ट येते आणि साखर आंबा आपला तयार झाल्यावरच वेलची पूड घालायची आहे, जेणेकरून जो स्वाद असतो ना वेलचीचा तो तसाच राहतो। त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण तयार गॅस बंद केल्यावरच वेलची घालायची आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपला साखर आंबा तयार झालेला आहे, त्याचं टेक्स्चर बघू शकता मस्त असं झालेलं आहे। तर इथपर्यंत शिजवा, जास्त शिजवू नका नाही तर नंतर दाट होतो। आता इथं तुम्हाला पातळ दिसत असेल पण थंड झाल्यावर तुम्हाला अजून ह्याचं दाखवते। इथं आपल्याला वर्षभर स्टोअर करून ठेवायचं आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे ह्याची कन्सिस्टन्सी ठेवा, जास्त पण घट्ट करू नका। जसा जाम असतो ना तसा आपला इथं हा साखर आंबा तयार होतो। आता चला आता मी थंड करून घेते। इथं आता साखर आंबा आहे तो थंड झालेला आहे। तर बघू शकता थंड झाल्यावर त्याचं टेक्स्चर बघू शकता मगाशी कसं होतं आणि आता कसं आहे। तर त्याच्यासाठीच आपल्याला पातळ असं हे करायचं आहे। आता इथं मी स्टोअर कसं करून ठेवायचं, आता इथं मी काचेची भरणी घेतलेली आहे। तर काचेच्या भरणीमध्येच आपल्याला हा जो साखर आंबा आहे तो भरून घ्यायचा आहे, स्टोअर करून ठेवायचा आहे, जेणेकरून वर्षभर छान असा राहतो। तर बघू शकता तर पूर्ण मी साखर आंबा आहे तो असा भरून ठेवते। स्पेशल असा वर्षभर टिकणारा साखर आंबा तयार झालेला आहे। तर हा फ्रीजमध्ये आरामशीर वर्षभर राहतो। आता इथं मी गेल्या वर्षी केलेला माझा साखर आंबा आहे तसा आहे। तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचा हा साखर आंबा आहे तो करून बघा। टेस्ट तर अप्रतिम लागते, जसा जाम असतो तशा प्रकारे टेस्ट लागते। जेव्हा केव्हा तुम्हाला भाजीला नसेल किंवा तेव्हा तुमची मुलं भाजी खात नसेल तर अशा वेळेस हा साखर आंबा बनवून ठेवा। नक्कीच तुमचे मुलं एक चपाती खायच्याऐवजी 1.5 चपाती खातील। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।